प्रशिक्षणाखाली आपण असिस्टंट प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन ऑफ फूड किंवा फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन हा कोर्स या ठिकाणी आपण सुरू केला. तर भारत सरकारची जी कौशल्य विकास मंत्रालयाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत हे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. त्यामुळे या ट्रेनिंगचं महत्त्व खूप मोठं आहे. देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना म्हणून जल शिक्षण संस्थांना ओळखलं जातं. साधारण 1967 साली म्हणजे 55 वर्षापूर्वी श्रमिक विद्यापीठाची स्थापना झाली आणि श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून देशभर व्यवसाय प्रशिक्षण दिले गेले आणि याची व्याप्ती वाढत गेली, याचं महत्त्व वाढत गेलं. आणि म्हणून केंद्र सरकारला कुठेतरी वाटलं की याचं स्वरूप अजून मोठ्या प्रमाणावरती वाढलं पाहिजे आणि 2002 साली साधारण श्रमिक विद्यापीठाचं नाव बदललं आणि काय झालं, जल शिक्षण